शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। या नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये देशभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात आणि याच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता विशेष यंत्रणा जी आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तयार ठेवली आहे। मंदिर परिसरातील तब्बल 120 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गर्दीवर नियंत्रण आहे ते ठेवलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा देखील वापर या सगळ्यासाठी करण्यात आलेला आहे। जे काही चोरटे आहेत त्यांचे फोटो या सगळ्या तंत्रज्ञानाद्वारे अपलोड करण्यात आले आहेत आणि हे जर चोरटे या सगळ्या परिसरामध्ये दिसले तर ते नेमके कोणत्या भागामध्ये थांबून आहेत याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला मिळणार आहे। यासाठी विशेष देवस्थान समितीचे कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आलेले आहेत, त्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं आहे। मात्र आपण बघतोय आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी या सगळ्या मंदिर परिसरामध्ये बघायला मिळते आणि या सगळ्या संपूर्ण गर्दीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियंत्रण आहे ते ठेवलं जाते। भाविकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, गर्दीमुळे असेल किंवा चोरट्यांच्या माध्यमातून असेल कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी कुठेतरी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून घेतली जाते असं म्हणावं लागेल आणि भाविकांच्या सुरक्षेची पूर्णतः काळजी घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। नवरात्रोत्सव हा सामान्यतः 9 दिवसांचा असतो, मात्र यावेळी आणखीन 2 दिवस म्हणजे 11 दिवसांचा हा सगळा उत्सव आहे आणि या सगळ्या काळामध्ये देशभरातून लाखो भाविक या मंदिर परिसरामध्ये येणार आहेत आणि त्यांची सुरक्षिततेला प्राधान्य देत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अशा पद्धतीची यंत्रणा आहेत कार्यान्वित केलेली आहे आणि या सगळ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तब्बल 120 सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्याद्वारे या संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवलं जाते। त्याचबरोबर वेळोवेळी सूचना देखील या सगळ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।